हाय, गुड मॉर्निंग. नेक्स्ट डे झाला आहे आणि आम्ही आत्ताच उठलो आहे. अजून फ्रेश व्हायचं आहे आणि आता पार्सल आलं होतं एक माझं, तर ते घेण्यासाठी मी बाहेर गेलेले इथे दारामध्येच आमच्या. आणि ते पार्सल आहे ते मी आपल्या ब्लॉगिंगसाठीच घेतलेलं आहे, तर मी ते व्हिडिओच्या एंडला टाकणार आहे, नाहीतर मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकल. पण तुम्ही मला कमेंट्स करून सांगा की मी काय घेतलेलं असेल. माझं पार्सल आत्ता रिसीव झालेलं आहे मला आणि खूप खुश आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्येच खूप मोठा आनंद असतो. आणि तर आता मी फ्रेश होते आणि मग बोलते, ब्लॉग कंटिन्यू करते. चला, तर उठली आणि फ्रेश वगैरे झाली मी आता. आणि आता येणं इतका राहाडा आहे घरामध्ये. परत हे जोपर्यंत मुलं शाळेत जात नाही तोपर्यंत काही राहाडा थांबणार नाही आहे. वाजलेले आहेत घड्याळामध्ये, तुम्ही पाहू शकता इथं. आणि हे अजूनपर्यंत झोपलेले होते. हे बघ, इथं अजून हंतरून तसंच आहे या दोघांचं. इथं मॅडम आत्ता उठलेली आमची. तर हे असं काय माझं डेली रुटीन आहे, पण लेट आहे. लेट आहे सगळं आमचं आहे ना आता. तर आता मग अशी मी गरम पाणी वगैरे पण पिलेली आहे, झालंय माझं. आता चहा करणार आहे, थोडासा चहा पिणार आहे आणि मग बाकीचं सगळं आवरायला घेणार आहे. चला, आता मी आवरते, चहा वगैरे करते. आपण किचनमध्ये जाऊयात, चहा ठेवते. इथे मी चहा ठेवतेय. चहा ठेवलाय मी. आणि मुलं आहेत ना, इतका सारा असा पसारा कपड्यांचा तर विचारायची सोयच नाही. इतकं म्हणजे ना कपड्यांचं, तुम्ही मला एक मिनिट मी दाखवते. कपडे पडले ना खाली तरी पोरं उचलत नाही, माहिती का. हे पहा, आता हे सगळं आहे ना, हे खुर्ची वगैरे सगळं उचलणारच आहे मी. होय, इथं कपडे असे वगैरे पडलेत आहेत. ते बास्केट केलेलं आहे त्या व्यवस्थित राहत नाही, सतत ते खाली पडत राहतात. आणि त्या बास्केटमध्ये असं पण नाही की नीट व्यवस्थित उचलून ठेवलेले, अजिबात नाही. आता इथं त्याने हांतरून पण वगैरे तसंच ठेवलेलं आहे वाटतं. हां, उचलून आला. हा खूप हुशार आहे, हे पाहू शकता तुम्ही. मम्माला मदत करतोय तो, आहे ना बा. तो त्याचं उचलतो, दृष्टी पण उचलती. पण एक मिनिट थांबा, ठेवतोय बघ कसं. हे बघ कसं ठेवतोय, आहे का. आहे मुगाची डाळीची साधी खिचडी करणार आहे. आता कुकरला लावते. इथे कुकर लावून घेतलाय मी आता. कुकर या साईडला इथं. चला, मग आता पिशवी दिलते ना, तिथे पंख्याची आहे ना ती. तर इथं मम्मी घर झाडतीये.
आपण किती पण झाडले तरी लय कचरा निघतोच रोज. तर माझं आवरून झालेलं आहे सगळं आणि मी जरा तोंडावरती पाणी मारले ह्याच्यासाठी. खूप घाम आलेला होता झाडून पुसून करताना. आणि आता माझं आवरून झालेलं आहे सगळं. हे पहा, माऊचे पप्पा पण आलेत आणि हे माझं सगळं किचन क्लीन झालेलं आहे. इथे थोडेसे भांडे आहेत ते म्हणजे घासलेलेच आहेत ते. आता स्वयंपाक करायचा आहे. हे असं सगळं झाडून पुसून वगैरे घेतलेलं आहे. हे काय होतं आहे, फॅनच्या हवेने आहे ना हे सारखं उडतं आहे. एक मिनिट हां, हे बघा, हे असं आहे ना सारखं उडतच राहतं आहे वरती, आहे का. असं व्यवस्थित झालं आवरून. आणि इथलं सुद्धा झालेलं आहे हे सगळं. इथं माऊचे पप्पा झोपले ते आत्ता आले ना मगाशी. हे असं तिथनं झाडून वगैरे घेतलेलं आहे. हे बाहेरचा स्पेस आहे सगळा. हा सोफा इथं ठेवलेला ना, ते सगळं क्लीन करून घेतलेलं आहे मी. हे बघ, कचऱ्यातनं उडून अरे 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 हवेने सगळा कचरा उडायला लागला. हा व्यवस्थित ठेवला. हे असं सगळं चेअर सगळं झाडून पुसून करून घेतलेलं आहे. इथं पण क्लीन आहे, इथं पण क्लीन आहे. आता पाय पुसण्याच्या आहेत माझ्या, धुतलेल्या आहेत ना त्या इथं आहेत. आणि पाय पुसणी धुवून घेते जे धुवायचे आहेत. तरी पाय पुसणी आहे धुतलेली आहे माझी. इथे टाकते या दरवाजामध्ये. आणि ही जी आहे हे असं आहे, ह्या चेंज करणार. ही जुनी आहे, ही स्वच्छ आहे क्लीन केलेली. हे पहा, हे परत वरती जात आहे, उडतंय आणि ते. आणि इथे धुवायला टाकलेलं आहे पाय पुसण्या. हे असं धुवायला टाकलेलं आहे. आता मी घेते आवरून. भिजत घालते आधी. आणि हे सगळे फरशीचेच कपडे आहेत ना. मी एक दिवस आठवड्यातून दोनदा किंवा एकदा, जसा वेळ मिळेल पण आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस धुवूनच घेते. खूप माती येते. रोडवरतीच घर आहे ना आमचं, रोड टच त्याच्यामुळे किती माती बसली आहे बघा. जॅकेट आहे. हे सगळं काढण्याचं पाणी झालं. आता भिजवलंय मी ते, संध्याकाळी ते धुवून काढणार आहे. आता मशीन लावून घेते. इथं मशीनचा पाईप आहे. मशीनचा पाईपचं आम्ही हे अजून काढलेलं नाही कनेक्शन वेगळं नळाचं. यालाच जॉईंट करते मी.
हा पाईप मशीनचा. आता मशीन लावते. असं मशीन लावून घेतली. झाली स्टार्ट मशीन. आता मशीन सुद्धा लावली. आता माझं झालेलं आहे सगळं आवरून. असं घर रोज क्लीन करायला लागतं आणि कधी कधी काय होतं थोडंफार राहून जातं ना जे, पण ते काम मला आठवड्यातून 1-2 वेळेस करावंच लागतं. जे राहिलेलं काम असतं एक्स्ट्राचं ते 1-2 वेळा, म्हणजे बाथरूम घासणं, फरशीचे कपडे वगैरे जे आहेत ना त्याच्यासाठी आठवड्यातून 1-2 वेळेस वेळ काढावाच लागतो. कसाही काढावा लागतो आणि रोज काय भेटतच नाही सध्याला. आणि आता स्वयंपाक करायचा आहे. आता वाजलेली आहे 1:30 वाजता आता स्वयंपाक, कारण मुलीच लेट उठतात. त्याच्यामुळं खिचडी केलेली आहे मी. माझी खिचडी झाली मगाशी. बाकीचं काम करायच्या आधीच मी खिचडी वगैरे लावून टाकलेली होती. आणि आता स्वयंपाकाची तयारी करते. खरं तर मला करायचं आहे भाकरी, ठेचा खायचा. खिचडी केलेली आहे मुगाच्या डाळीची आणि तांदळाची, साधी प्लेन खिचडी. बघू आता भाकरी. मागूचे पप्पा तर आलेत, झोपलेत ते प्रवासातनं दमल्यागत झाले तर. आणि ते काही जेवलेले नाही, त्याच्यामुळं मला आता टेन्शन आलेलं आहे. 1:30 वाजून गेलेले जेवणार कधी. त्यामुळं मी आता भाकरी टाकते आणि भाजीला बघू. बेसन करणार होते, शिरा करायचा आहे मला. आणि हो, मुळात काय झालं माहिती आहे का, ॲक्च्युली ना माझ्या मिस्टरांनी स्वामींची मूर्ती आणलेली नाही, त्याच्यामुळे मी थोडीशी नाराज आहे. त्यांनी का नाही आणली त्याच्यामुळे काहीतरी कारण आहे, म्हणजे नाही का असं काय नाही आहे वेगळं, पण ते म्हटले की आपल्या इथनं घेऊ म्हणून मूर्ती. तर मग आता इथनंच घेईन. बघू आता कधी मुहूर्त लागतो. तसे स्वामींना घरी यायला पण त्यांची इच्छा लागते, तर ती तिथपर्यंत गेले आणि नाही आणली. काय झालंय काय माहिती असं. आणि मला पण खूप म्हणजे मी आत्तापर्यंत जशी लहानाची मोठी झाली ना तशी अजूनपर्यंत मी अक्कलकोटला गेलेली नाही. आणि माझी खूप इच्छा आहे की मी जावे म्हणून, पण नशिबात जेव्हा आहे तेव्हाच जाणार. काही लोक सतत जात असतात, महिन्याला जात असतात, 15 दिवसाला जात असतात. पण माझा ॲक्च्युली प्रवासामुळेच खूप प्रॉब्लेम होतो, त्यामुळं मला काही जाणं शक्य होत नाही. आणि ट्रेनने जायचं तर हे म्हणतात ट्रेन नको. पोरांना पण ट्रेनच आवडतं. गट्टू दृष्टीला पण ते हे सूट नाही होत 4 व्हीलर वगैरे, तर त्याच्यामुळं. तर चला आता मी काय करते, स्वयंपाकाची तयारी करते, भाकरी टाकते आणि शिरा करून घेते. भाजीचं बघू आपण. भाजीला काय करायचं तर गवार घेतलेली आहे मी. ही गवार माझी नाही का 2-4 दिवसांपूर्वीपासून निवडून ठेवलेली होती. अर्धी मी त्या दिवशी केली होती आणि थोडीशी मी फ्राय करून नाही का खाण्यासाठी ठेवली होती. तर आता मी गवार आहे ती फ्राय करणार आहे फक्त मसाल्यांमध्ये. आणि इतकी छान लागते ना. ह्याची करायची पद्धत वेगळी आहे, तुम्हाला ती दाखवते मी कशी बनवते फ्राय करून. कढई ठेवली गॅसवरती मी आणि यामध्ये ना मी मीठ टाकलेलं होतं पाण्यामध्ये आणि स्वच्छ मुना गवार अशी मी हे करून घेतली, अशी व्यवस्थित धुवून घेतलेली. कढई गरम झाली ना, आता कढई गरम झाली की 1 मिनिट दिसते का, हां कढई गरम झालेली आहे. हां आवाज येतोय. याची भाजून घेणार मी याच्यामध्ये कढईमध्ये. थोडंसं मग भाजली ना मग थोडंसं तेल आणि मीठ टाकणार नंतर. मग मी ऑलरेडी आधीच सगळं सांगून ठेवते, लक्षातच राहत नाही ना, पटकन बोलून जाते मी. भाकरी करायचं ते भाकरीचं पीठ येतंय आंबावर आणि पिठासाठी. तर अशी गवार दिसते का तुम्हाला.
एक मिनिट हा. आता इथून परफेक्ट दिसतंय. त्याचं पाणी आहे ना पूर्ण सुकूस्तोपर्यंत भाजून घेणार याला मी. हे इथं मी कांदा मसाला घेतला, थोडासा गोडा मसाला घेतलाय आणि ही गवार मी यामध्ये टाकली. अशी मसाल्यात फ्राय केलेली आवडती मला. मी इथं माझी झाली गवार, झाली नाही म्हणजे परतवण्यासाठी इथं थोडीशी वाफ देणार आहे मी 5 मिनिटं बारीक गॅसवरती. तवा ठेवते भाकरीसाठी. तर इथं मी भाकरी आता टाकायला घेतली. पीठ मी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. पीठ ना माझ्याकडनं पातळ झालेलं. खरं तर ना आम्ही छोट्या छोट्याच करतो भाकरी, पण आता उशीर झालेला आहे मला. मी चपाती पण आहे ना छोटीच, जे फुलका असतात ना त्याच करते. पण काय होतं, मला वेळ नसला ना की मग मी मोठ्या मोठ्या टाकून देते. आमच्या इथं खात नाही असे, म्हणजे पाहुणे वगैरे आहेत ना आमचे, तिथं चालत नाही असं मोठ्या चपात्या वगैरे. पण आपल्या घरात आहे तर काही नाही वाटत. हे असं भाकरी टाकली आहे मी. इथं झालंय माझं फोडणीला घालून हा भात. आणि दाखवते मी काय काय केलं आहे ते. जेवायला बसते. एक मिनिट. हे असं आम्ही जेवायला केलंय. जेवतो आता. खूप दमलेलंच झालं आता. इथं अशी सुकी आहे ना गवार, एकदम अशी नाही का पापड कसा असतो त्याची खायला खूप छान लागते. यात कांदा मसाला, गोडा मसाला, हळद, धने पावडर टाकते, पण धने पावडर नाही टाकलेली. आणि इथं थोडीशी भेंडी जी होती माझ्याकडं ती कूट टाकून मी फ्राय केली याला शेंगदाण्याच्या कूटमध्ये. दिसते ना हे अशी. इथं चला आता आम्ही जेवतो. हाय. तर दुपारी आवरलं जेवण वगैरे आणि जरा गप्पा मारल्या. यांना जायचं होतं लग्नाला, मग मी झोपलीच नाही. आणि मग नंतर ना थोडंसं मोबाईल बघत बसले आणि त्याच्यानंतर म्हणजे व्हिडिओ एडिट वगैरे करायचा होता, ते करत होते. आणि मग नंतर ना आता उठले, फ्रेश वगैरे झाले मी. मला आता भाजीला पण जायचं आहे,
तर मी म्हटलं पहिला पाणी पिते, गरम गरम पाणी पिते, आवरते, दिवाबत्ती करते आणि मग नंतरनं भाजीला जाऊन येते. भाजीला जाऊन आले की मग स्वयंपाकाचं काय आहे ते तुम्हाला ज्यावेळेस मी करल त्यावेळेसच सांगणार आहे. कारण दुपारी काय झालं, मला ठेचा करायचा होता पण तो कॅन्सल झालेला आहे. हां, शिरा मी आत्ता करणारच आहे, त्याच्यात तर काय हेच नाही आहे, शिरा करायचा आहे. तर ठेचा ह्याच्यासाठी नाही केला मी दुपारी भाकरींसोबत, मला इतकी इच्छा होती ना खायची ठेचा. मग हे घरात होते, झोपलेले होते, ते प्रवास करून आले तर मग ते झोपले, तर मग मी त्यांना काही नाही का घाबरून ठेचा केलाच नाही. ठेसेचा नाही का मिरचीचा ठसका जर झाला तर म्हटलं माझं काही खरं नाही, म्हणून मी ठेचा केलाच नाही. आणि आता मग बघू, आता ते नाही आहेत घरात, जमलंच तर आज करते, नाही तर मग उद्या करल. आणि ज्यावेळेस मी तो ठेचा बनवल त्यावेळेस मी तो तुम्हाला व्लॉग नक्की शेअर करल. आणि आता दिवाबत्ती करायची आहे, तर चला आता मी दिवाबत्ती करते, मग बोलते तुमच्याशी. तर आता मी पाणी पिते आणि आता भाजीला जायचं आहे. कोणतरी आले, गट्टूच आहे आमचा. अरे हो हो, खोल का दीदी, कोण आहे काय माहिती, खोल ना. ते कोण आहे, ते सारखं उडतच राहत असतं. एवढं जोरात वाजवतात का? हा बारका आलेला आहे आमचा. आणि आता मी पाणी पिते, दिवाबत्ती वगैरे पण झाली आणि आता व्यवस्थित भाजीला वगैरे जाती, भाजी घेऊन येते. कारण की खूप दिवस झाले माझी भाजी आणणं वगैरे होत नाही आहे, 3-4 दिवस झाले ते. आणि हा इथे येऊन बसलेला आहे. 10 रुपये कशाला पाहिजे तुला? ओला कार्ड काय घ्यायला? कार्ड्स ह्याला खूप पैसे लागतात. काही भेटणार नाही पैसे तुला. आता गरम पाणी प्यायचं तुला? 10 रुपये मागतो. बाहेर दिवसभर खेळतो, काय त्याला वेळ येतं, मध्येच पैसे दे, मध्येच खेळायला जाऊ का दुपारचं उन्हामध्ये. इथं मला बरंच वाटत नव्हतं आणि अचानक मी बस स्टॉपला भाजीला जाऊन आली ना, तर माझी तब्येत आहे ना डाऊन झालेली. मग औषध वगैरे घेऊन आलो. माऊच्या पप्पांनी आम्हाला बाहेरच डोसा वगैरे खायला घातला आणि घरी आलो ना तर औषध खाल्लं आणि मला झोपायचं होतं, त्यामुळं मला काय पुढचा व्हिडिओ शूट करता आला नाही. तर माझं आजचं असं काही रुटीन होतं. तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा छान छान. आणि तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय.